कधीतरी अचानकच आपल्याला आपलं दैनंदिन जीवन खूप नीरस आणि उदास झालेलं जाणवतं. कधी विचार केलाय कशामुळं? कारण आपल्या रोजच्या जगण्यातला तोचपणा. कित्येकदा अनेक गोष्टी तुम्ही पुन्हा पुन्हा जशाच्या तशा गिरवत असता आणि अशा वेळी खरं तर प्रवाही होणं, पुढं सरकणं खूप महत्त्वाचं असतं. मग प्रेमभाव असो, भक्ती असो, कर्तृत्व असो, पुरुषार्थ असो किंवा तुमची जिंकण्याची महत्त्वाकांक्षा असो, काहीही असो, प्रवाह महत्त्वाचा आहे. माऊली ज्ञानोबरायांच्या भाषेत सांगतो, परी ठाकिली ही सागर, जैसा मागीलही यावा आणि वार, तिये गंगेची ऐसा पडी भर प्रेम भावा. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 12 ओवी क्रमांक 37. ज्याप्रमाणे गंगा सागरापर्यंत पोहोचल्यानंतरही तिच्या मागून येणारा अफाट पाण्याचा लोट कोणत्याही प्रतिबंधाला न जुमानता येतच राहतो, त्याप्रमाणे माझ्या ठिकाणी असलेला माझ्या भक्तांचा प्रेमभाव त्या गंगेसारखा येत राहतो, वाहत राहतो, वाढत राहतो, असा दृष्टांत माऊली ज्ञानोबरायांनी दिलाय. अहो, साचल्यावर तर पाणी सुद्धा डासांची उत्पत्ती करतं. त्यामुळं प्रवाही राहणं कधीही चांगलं.